नांदेड़ शहर के एयरपोर्ट पुलिस स्टेशन क्षेत्र में दर्ज 5 गंभीर चोरी और चेन स्केचिंग के मामलों को पुलिस ने सुलझा लिया है। इन सभी मामलों में एक ही आरोपी गिरोह शामिल था। पुलिस ने महेश देवकत्ते और सैयद जफर को हिरासत में लेकर जब पूछताछ की तो उन्होंने 4 वारदातों की कबूलात की। इसके बाद पुलिस ने उनके पास से बड़ी मात्रा में मुद्देमाल जब्त किया। एक प्लेसर मोटरसाइकिल, कुल 82 ग्राम सोने के गहने जिनमें चेन, गठन और अन्य आभूषण शामिल है। बरामद की कुल कीमत करीब 10 लाख रुपए आंकी गई। पुलिस की इस सफलता को इलाके में बड़ी उपलब्धि माना जा रहा है, क्योंकि इन घटनाओं से स्थानीय नागरिकों में डर का माहौल बना हुआ था। हाँ सर, विमानतळ पोलीस स्टेशन च्यामध्ये काय कार्यवाही केली? पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे 30 तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर 2 इसम घेऊन त्यांनी त्यांच्या गाडीत चेन हिसकावून पळून गेले। त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्याच्यावर वर्कआउट केलं। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर, डोंबिवली मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या। त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागे बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला, तो हा असू शकतो। त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली। 6 तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे। तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता। मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रोगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील 3 जबरी चोरी आणि 1 घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि जो आरोपी आहे सय्यद जाकीर तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचा सहकारी महेश देवकत्ते हा पण त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसला तरी तो पण त्याचा साथीदार आहे। तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो। आणि ह्या 4 गुन्ह्यामध्ये एकूण 82 ग्राम 100% मुद्देमाल हा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे आणि 1 मोटरसायकल रिकव्हर झालेला आहे। त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती। त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली, त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। हेच आरोपी आहेत का आणखी आमची काही टीम आहे, काही संघ आहे, काय सांगतात? बरोबर आहे, सध्या आरोपी अटक आणि पीसीआर मध्ये आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे।